हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेले नवीन ब्लॉग घेऊन। आज आहे बुधवार आणि आपल्याला आजही ऑफिसला जायचं आहे, म्हणजे काय रोज जायचंच असतं। तर मी उठून अंघोळ वगैरे केलेली आहे। आता आजचा कलर रॉयल ब्लू आहे आणि ही कुर्ती खूप लोकांकडे आहे, एकदम कॉमन झालेली आता। मी तरी फ्लिपकार्टवरून घेतली होती, आता त्यावर्षी पण मिळते, पण ठीक आहे। तर आता मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। आता मी चहा चपाती खाणार आहे आणि मग लगेच डबा पॅक करून ऑफिसला निघणार आहे। आणि जसं मी तुम्हाला काल सांगितलं, मी आज लवकर पण उठले आहे, लवकरच्या ट्रेनने जाईन, कारण की बस वगैरेचा इश्यू होतो, तर आपण ऑन टाईम पोहोचू पण आणि निघताना पण मग काही इश्यू होणार नाही, म्हणून पटकन खाते। टाईम तो लगेच निघून जातो सकाळ सकाळी आणि जाते। तर मी चालले आहे आता ऑफिसला जाण्यासाठी आणि ही ट्रेन मी खूप दिवसानंतर पकडते, म्हणजे आय थिंक एखाद्या महिन्यानंतर पकडते, पण ठीक आहे, लवकर जायचं तर पकडावीच लागेल। लिफ्ट बोलवलेली आहे मी, चला। तर गाईज, मी जस्ट ऑफिसवरून घरी आले आणि ट्रेनने आज एवढा उशीर गेलेला आहे, मला घरी यायला पण उशीर झालेला आहे। तर बघू शकता, अशी घामाघूम झाली, मी अशी पळत पळत आली आहे, जशी पटापट पावलं टाकत होते। आता काय मी चेंज करते, मला जिमला जायचं आहे आणि फोन पण येतो मला, ठीक आहे। फ्रेश होते, काहीतरी खाते आणि जिमला जाताना भेटूया। तर गाईज, मी सफरचंद आणि दही एकत्र मिक्स करून खाल्लं आहे, चांगलं लागतं त्याच्यामुळे खाल्लं आहे। फक्त सफरचंद पण म्हटलं नको, पण मी तुम्हाला सांगू शकते की सफरचंद आणि पीनट बटर जर तुम्ही खाल एकत्र, ते कॉम्बिनेशन पण खूप चांगलं आहे। तर गाईज, मी हे सांगत होते की ॲपल आणि पीनट बटर हे जे कॉम्बिनेशन जर तुम्ही खाल्लं ना, तर ते पण खूप छान लागतं। हे सांगू होते तेवढं माझी मम्मी आली की मी तुला आवाज देते, तू येत नाहीस। मग मी गेले, काय झालं होतं, फक्त डार्क मोड ऑन झाला होता आणि सगळं ब्लॅक ब्लॅक दिसत होतं, तेवढंच। आता मी चालले आहे जिमला। आज आपलं क्रॉसफिटचं सेशन आहे आणि मी तब्बल 5 ते 7 मिनिटं लवकर चालली आहे, पण पोहोचेपर्यंत उशीरच होईल, चला। तर गाईज, मी आता जस्ट आलेले आहे जिमवरून आणि आज क्रॉसफिटचं सेशन होतं। क्रॉसफिटचं सेशन मला ना फार आवडतं आणि मला मिस करू वाटत नाही। सो आणि असं आहे की 5 सेट असतात, एका ह्याच्यामध्ये 5 वर्कआउट असतात, सो मजा येते करायला आणि पटकन पण होतं आणि इफेक्टिव्ह पण असतं, त्याच्यामुळे मला ते फार आवडतं। त्याच्यानंतर मी म्हटलं, आणि वीकडेजमध्ये ऑलरेडी आपलं वॉकिंग होऊन जातं, त्याच्यामुळे मग मी कार्डिओ वगैरे फारसं काही करत नाही, म्हणून मी आज लवकर पण घरी आलेले आहे आणि प्रचंड गरम होतं आहे, मला भूक पण लागलेली आहे आणि जर जेवायला काय माहिती नाही, आपल्याला बघावं लागेल, मे बी खिचडी आहे। आणि आपला आजचा दिवसही पटकन निघून गेला। उद्याही मला लवकरच उठायचं आहे, म्हणजे आजच्यासारखंच 7 वाजता उठेल, 8ची ट्रेन पकडेल आणि म्हणजे टायमात आपण ऑफिसला जाऊ। आणि ठाण्यात काय होतं आहे, ती ठाण्यामध्ये ती दुर्गेश्वरी बसते ना, कुठे बसते, टेंबी नाक्याला बसते तिथे, त्याच्यामुळे ना बसेस सगळ्या आपल्या मार्केटमधून निघतात, त्याच्यामुळे खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिक असतं, येईपर्यंत पोहोचेपर्यंत फार उशीर होऊन जातो, म्हणून म्हणजे टायमात जर आपण लवकर पोहोचतो, आपण लवकर निघू पण शकू, हा विचार करत होते मी, त्याच्यामुळे आपण लवकर उठूयात आणि लवकर जाऊयात। झालं उद्या थर्सडे, मग फ्रायडे, सो असेच आपले दिवस पटापट जाऊयात। आता चला, मी जरा चेंज तर नाही करणार आहे काय, पण ट्रॅक पॅन्ट काढून दुसरी पॅन्ट घालते आणि फेस वगैरे वॉश करून घेते आणि जेवायला काय बघते। तर गाईज, मी आता काही अशी दिसते आहे, मी फेस वगैरे वॉश केला आणि मग मी जेवण पण केलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आज आमच्या घरी खिचडीच होती, नंतर मी दहीसुद्धा खाल्लं आहे। आता तुम्ही परत बॅकग्राऊंडला व्हॉइस बघू शकता। तर आता काहीच नाही, आता मी जाऊन झोपणार आहे। तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।